अमोल लक्ष्मण दाभाडे, उपसरपंच चांडोली खुर्द। आज आपल्या चांडोली गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत 15वा वित्त आयोग निधीतून आम्ही आज ग्रामपंचायत चांडोली खुर्द, प्राथमिक आरोग्य केंद्र निरगुडसर व मैत्री हेल्थ केअर सेवाभावी संस्था मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे। तर आज या ठिकाणी जवळजवळ 300 लोकांनी या ठिकाणी सहभाग घेऊन त्यांनी 300 लोकांनी या ठिकाणी शिबिरात भाग घेतला आहे। आणि आज या ठिकाणी ब्लड प्रेशर असेल, शुगर असेल, एंजिओप्लास्टी असेल किंवा हृदयातील छिद्र, मुतखडा शस्त्रक्रिया, हाडांचे फ्रॅक्चर, प्रोटेक्ट ग्रंथी किंवा मोतीबिंदूचा असेल, कर्करोग, थायरॉइड या अशा सर्व प्रकारच्या जे काही आता समाजात आजार उद्भवतात यावरती आपण महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजन केलेलं आहे। तर 300च्या वरती लोकांनी आत्तापर्यंत सहभाग घेतले आहे। आत्ता 3:30 वाजले आहे, तरी पण या ठिकाणी खूप गर्दी आहे। आम्हाला असं वाटतं 500च्या आसपास आकडा जाऊ शकतो। आमचं छोटंसं गाव आहे, पण आमच्या गावात असा उदंड असा आम्हाला प्रतिसाद भेटलेला आहे। आणि लोकांची जागरूकता व्हावा यासाठी आपण या नेहमी महाआरोग्य शिबिराचे तपासणी शिबिर घेत असतो। पण यावेळेला मोठ्या प्रमाणात लोकांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे। तर मी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र निरगुडसर, मैत्री हेल्थ केअर सेवाभावी संस्था मी यांचं विशेष करून या ठिकाणी मी त्यांचा आभार मानतो की आपण या ठिकाणी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात आयोजन करू शकलो, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आणि या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांचं पण आभार मानतो की ग्रामस्थांनी आम्हाला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मदत केलेली आहे आणि सहकार्य केले, त्याबद्दल ग्रामस्थांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो। नमस्कार, मी कुमारी विद्या गवई, समुदाय आरोग्य अधिकारी चांडोली। आज आपण इथे ग्रामपंचायतच्या वतीने आरोग्य महाशिबिर आयोजित केले आहे। त्यामध्ये सर्व रोग निदान अशी आपली कन्सेप्ट आहे। स्पेशली आपण अनिमिया मुक्त ही एक कन्सेप्ट ठेवून आपण आजचं शिबिर आयोजित केलं आहे। तर त्यामध्ये मोफत तपासणीमध्ये आपण ब्लड शुगर, BP, देन ECG आणि त्याचप्रमाणे अंको हॉस्पिटलचे टीम पण इथे हजर आहे। त्यामध्ये आपण एंजिओप्लास्टीसाठी मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथी, नंतर हाडाचे काही प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी फिजिओथेरपी वगैरे याचीसुद्धा व्यवस्था केली आहे। त्याच पद्धतीने मोतीबिंदूसाठी पण आपण पेशंटला मोफत असे 150च्या वरती चष्मे वाटप केले आहे। आणि ज्या पेशंटला कॅटरॅक्ट म्हणजेच मोतीबिंदू डिटेक्ट झाला आहे अशा पेशंटला आपण ऑपरेशनसाठी रेफरसुद्धा केलं आहे। त्याच पद्धतीने ज्यांचे हाडाचे आजार आहेत त्यासाठी स्पॉन्डिलायसिस म्हणा किंवा नसाच्या काही तक्रारी वगैरे असतील किंवा वेगळे काही आर्थरायटिस असे काही प्रॉब्लेम असेल त्यासाठी आपण फिजिओथेरपीची ते अरेंजमेंट केली आहे। या सगळ्या सुविधा इथे देण्यात आल्या आहेत। त्याच पद्धतीने परिजात हॉस्पिटल यांच्या वतीने पण काही जे शस्त्रक्रिया आहे त्यामध्ये अपेंडिक्स असेल किंवा किडनी स्टोन असेल तर अशा शस्त्रक्रियेचे पेशंटसुद्धा डिटेक्ट करून रेफर करण्यात आले आहेत। त्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याच्या BDO मॅडम अर्चना कोल्हे मॅडम हजर होत्या। त्याच पद्धतीने तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर तुषार पवार सर, मेडिकल ऑफिसर निरगुडसरचे डॉक्टर डमडेरे सर, त्याच पद्धतीने आमचा सर्व CHO स्टाफ, सर्व ANM स्टाफ, MPW आणि त्याच पद्धतीने आशा वर्करसुद्धा आजच्या कार्यक्रमाला हजर होत्या आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला आहे। त्याच पद्धतीने बाकीच्या जेवढ्याही काही केअर इथे देण्यात आल्या आहेत त्यामध्ये अंको लाईफ केअरचा पूर्ण स्टाफ आणि परिजात हॉस्पिटल या हॉस्पिटलचा सुद्धा पूर्ण स्टाफ इथे हजर आहे। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमाला सक्सेस करण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने आदरणीय सरपंच मॅडम आणि त्याच पद्धतीने उपसरपंच सर आणि ग्रामसेवक अधिकारी आणि त्याच पद्धतीने सर्व ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांचा सर्वांचा पुढाकार असल्यामुळे हा आजचा प्रोग्राम प्रतिने सक्सेस झाला आहे। त्यामुळे मी ॲज म्हणजे समुदाय आरोग्य अधिकारी या नात्याने
सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद.